अध्यक्ष महोदय, महिला व बाल विकास विभाग मागणी क्रमांक 1 बाब क्रमांक 144 84 पेज नंबर 162। अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या काळामध्ये आपण लाडक्या बहिणीबद्दल कशा पद्धतीने मोठे मोठे कार्यक्रम घेतले हे बघितलं। अध्यक्ष महोदय, आम्हाला सुद्धा त्या योजनेचं स्वागत करावं लागलं। चांगली योजना आहे। जर कोणाच्या घरामध्ये पैसा जात असेल तर चांगली गोष्ट आहे। कार्यक्रम तर इतके भव्य घेतले, तालुक्या लेवलला जाऊन घेतले, अंगणवाडी सेविकांचा त्याच्यासाठी वापर केला गेला। बरेच काय झालं, हरकत नाही, सरकारची योजना होती, त्यांनी ती योजना आणली, 1500 रुपये दिले आणि 1500 रुपये देत असताना ॲडव्हान्स मध्ये पैसे दिले। मग 2 महिन्याचा ॲडव्हान्स म्हणजे इलेक्शनच्या आधी 3-3 हजार रुपये, 4-4 हजार रुपये, 5-5 हजार रुपये त्या ठिकाणी लोकांना मिळाले। ठीक आहे, त्याचा फायदा तुम्हाला अध्यक्ष महोदय महत्त्वाचे बोलू द्या, आम्ही कुठे टीका करतोय, साधच तर बोलतोय। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, त्याचा त्या माता भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला तिथं लागला, पण आम्ही भाषण ऐकत होतो, कारण का जे सत्तेत त्यावेळेस त्यांच्याकडे जरा बघावं लागत होतं, काउंटर करावं लागत होतं। ताईंचं भाषण ऐकलं, अशा अनेक लोकांचं भाषण ऐकलं, 2100 रुपये करणार, 2500 रुपये करणार असे त्या भाषणामध्ये होतं। आम्हाला असं वाटलं दिलेला शब्द पाळला जातो, पण फक्त 4-4.5 वर्ष कृपा करून तुम्ही थांबू नका। वरचं भाषण आम्ही ऐकलं, आम्ही थोडी म्हणलं होतं 1 वर्षात देऊ, मग त्याचा अर्थ इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असतं तर त्याला 4 वर्ष थांबावं लागेल। वाढवत असताल तर आत्ताच वाढवा। आम्हाला आतलं कळतं की 20-25 लाखचं टार्गेट तुम्ही ठेवलं की त्यांची नावं कमी करायची, कशाला कमी करायची अध्यक्ष महोदय? त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे। पण फक्त एक महत्वाचा मुद्दा या सर्व मंत्र्यांनी आणि सरकारने समजून घेतला पाहिजे, या लाडक्या बहिणीला पैसे का द्यावे लागतात? कारण का सोयाबीनचे भाव आपण देऊ शकत नाही, शेतीमालाला भाव देऊ शकत नाही, नोकरी देऊ शकत नाही, त्या ठिकाणी लोकांचा खर्च वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे 1500 रुपये मिळाले तरी लोक जर खुश होत असतील तर त्याचं मुख्य खोलामध्ये जाऊन याच्यामध्ये काय बदल आपल्याला करता येतील का? तुम्ही आता सत्तेत आलेला, तुम्हाला संधी 5 वर्षाची मिळालेली आहे, त्यामुळे मूलभूत गोष्टींवर खऱ्या अर्थाने आता काम अध्यक्ष महोदय करायची जरूरत आहे असं मला वाटतं। माझ्या मतदारसंघामध्ये महिलावर बाल विकास व तसं आरोग्याचा हा प्रश्न आहे की महिलांसाठी एक चांगलं हॉस्पिटल व्हावं, यासाठी अध्यक्ष महोदय मी प्रयत्न करतोय। त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आहे आरोग्य विभाग आहे। अध्यक्ष महोदय, मागणी R1 बाब क्रमांक 114 पेज नंबर 91। अध्यक्ष महोदय, या विभागामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय की एखाद्या नदी नाहीतर एखाद्या प्रकल्पापासून आपण देणार आहात का? माझे साधे प्रश्न आहे। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरं तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली, पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला। आम्ही ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आतापर्यंत जवळपास 2,63,00,000 इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले। वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती महोदय, मी सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली, कारण 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 1,97,000 सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला। ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला। जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे 1,96,000 का 1,97,000 इतका डेटा प्राप्त झाला, तो त्याच वेळेला स्क्रुटिनी मधून आम्ही बाद केला। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला।
त्याच वेळेला तत्कालीन तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करत गेलो. मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो. त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो. ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतलीत किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिधा असेल किंवा इतर जे योजना असतील, ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात. आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं. त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो. मला आपल्या सभापती महोदय आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो GR आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत. एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत. या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत. या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली. आपल्याला RTO विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो. मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची आहे. ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे 50 लाख महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं, बँकचं अकाउंट, आणि कुठलंही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास 50 लाख महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती. त्यामुळे जसे जसे अकाउंट्स आधार सीडेड होत जातात तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे. जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट, ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे. म्हणजे दर महिन्याला जसं 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत. त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता 1,20,000 इतक्या ज्या महिला आहेत ह्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत. काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात, स्थलांतरित होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती महोदय माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास 2.5 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठे तरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील. 2100च्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही. राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून
ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल. बंडी पाटील मोदयांनी अत्यंत विस्तारानं उत्तर दिलेलं आहे. परंतु आज महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींच्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय की ज्यावेळी ही योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये 10 GR काढलेत. राज्य शासनानं 10 GR काढले. म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे, ते सगळ्यांना माहित आहे. कारण की जर एखादी गोष्ट